नमस्कार. आपण असा हा बेसनचा डोसा बनवत आहोत. या डोशाच्या पिठामध्ये मी बेसन पीठ घेतलेलं आहे, कोथिंबीर, टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता, धने जिऱ्याची पूड, मीठ असं आणि लोण्याचे 2 छोटे पाकिट घेतलेले आहेत. ते वितळवून मी त्याच्यामध्ये मिक्स केलेले आहेत. तर आपण असा बेसनचा डोसा करूया. याला सूरपोळीसुद्धा म्हणतात बरं का. तर तुम्ही काहीही म्हणू शकता त्याला. मी याला डोसा बनते. हे सर्व साहित्य ह्याच्यामध्ये मी घातलेलं आहे. डोशाला किती छान मस्त जाळी आलेली आहे बघा. हे बघा, सुंदर अशी जाळी आलेली आहे. तर आता एका बाजूने आपण डोसा शेकून घेऊया. साईडने असं तेल सोडूया आपण. थोडंसंच तेल सोडा, कारण ह्याच्यामध्ये ऑलरेडी लोणी मी घातलेलंच आहे. अगदी चवदार चविष्ट डोसा परतूया आपण. सावकाश परता. वाव, असा भाजलेला आहे. दोन्ही साईडने असा भाजून घ्या. आणि याच्याबरोबर चटणी, लोणचं काही तुम्ही सर्व करू शकता. सॉस पण सर्व करू शकता. असा डोसा. धन्यवाद. आवडला असेल रेसिपी तर कमेंट्स करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.